औंढा नागनाथ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भीक मागणं आंदोलन करून गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन पैशाची उधळण करण्यात आली। पंचायत समिती औंढा नागनाथ येथे अर्थ विभागांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये गटविकास अधिकारी हे दोषी असून त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्या चौकशी अहवालानुसार गटविकास अधिकारी हे आर्थिक गैरव्यवहारांमध्ये दोषी दिसून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी शिफारस सामान्य प्रशासन विभाग यांनी शिफारस केली आहे। गटविकास अधिकारी औंढा पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात चालू असून लाभार्थ्यांना MREGS अंतर्गत प्रशासकीय मान्यता सिंचन विहीर जनावरांचा गोठा कुरण प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकारी यांच्याकडे ज्या लाभार्थ्यांनी पैसे दिले नाही त्यांच्यावर प्रलंबित तसेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजनांमध्ये घरकुलांच्या लाभार्थ्यांचे पैसे आले नाहीत त्यांचा पहिला दुसरा व तिसरा हप्ता मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे। समृद्धी न्यूज नेटवर्क साठी श्रमिक मुळे औंढा नागनाथ। आज हा जो पूर्ण आपल्या औंढ्यातच नाही माऊली हिंगोली जिल्ह्यात तर अनागोंदी कार्यक्रम झालेला आहे आणि या भीक मागो आंदोलनाच्या दृष्टिकोनातून माध्यमातून आम्हाला हे सांगायचं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सैनिक पूर्ण पदाधिकारी हा अनागोंदी कार्यक्रम तर खपवून घेणारच नाहीत, पण वेळोवेळी या अशा मजूर अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही वेळोवेळी तीव्र आंदोलन करून यांच्या भ्रष्ट कारभाराचा चिथडे केल्याशिवाय राहणार नाही असं मी या माध्यमातून सांगू शकतो। औंढा पंचायत समितीत न्याय गहन पडतो आहे, फाईल हलत नाही जोवर नोट नाही, व्हिडिओच्या दारात उभा गरीब रडतो आहे। विकासाच्या नावावर लूटमारी सुरू आहे, व्हिडिओ साहेबांच्या खिशात गावचा पैसा जातो आहे। आमच्या हक्काचा निधी आम्हाला हवा म्हणून कटोर हातात घेऊन जनता आज उभी आहे। अशा या भ्रष्ट व्हिडिओवर तात्काळ या ठिकाणी प्रशासनानं कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळात औंढा तालुका शिवसेना कधी गप्प बसणार नाही। यानंतर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करू असा इशारा आम्ही जिल्हा प्रमुखाच्या वतीनं आमच्या सहसंप्रमुखाच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो।